Maths 1, Chapter 4, Financial Planning. Today we are going to learn Practice Set 4.1, example number 5, 6 and 7. Example number 5. The total value with GST of a remote controlled toy car is rupees 1770. The rate of GST is 18% on toys. Find the taxable value CGST and HGST for this toy car. आता या उदाहरणाचा अर्थ काय आहे बघा की खेळण्यातील एक रिमोट कंट्रोलच्या कारची GST सह त्याची एकूण किंमत आहे 1770 आणि GSTचा रेट आहे 18%. तर आपल्याला त्या कारची टॅक्सेबल व्हॅल्यू अँड CGST आणि HGST ची किंमत काढायची आहे. लेट द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ द टॉय कार बी रुपीज X. कारची आपण टॅक्सेबल व्हॅल्यू मांडलेली आहे X. रेट ऑफ GST आपल्याला दिलेला आहे. रेट ऑफ GST इज इक्वल टू 18%. देअरफॉर GST काय येईल बघा. GST इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू इंटू 18% मीन्स X इंटू 18/100. that is 18x upon 100. सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला काय मिळेल 9x upon 50 रुपीज. ही आपल्याला GSTची व्हॅल्यू मिळाली. देअरफॉर द टोटल व्हॅल्यू इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू X प्लस GST 9x upon 50. एवढे रुपीज आपल्याला काय मिळेल टोटल व्हॅल्यू कारची. बट द टोटल व्हॅल्यू इज गिवन टू बी रुपीज 1770. हे आपल्याला एक्झाम्पलमध्ये टोटल व्हॅल्यू कारची दिलेली आहे. सो X प्लस 9x अपॉन 50 इज इक्वल टू 1770. आता हे सिम्प्लिफाय करूयात. 50ने आपण काय करूया बोथ साईड्स मल्टिप्लाय करूयात. मल्टिप्लाइंग बोथ साईड्स by 50. So 50 into x 50x plus 50 into 9x by 50 is equal to 1770 into 50. 50 get cancelled. So 50x plus 9x is equal to 1770 into 50. Therefore addition केल्यानंतर 59x is equal to 1770 into 50. Therefore x is equal to 1770 into 50 upon 59. Then 59 ones are 59, 59 threes are 177 and 0. Therefore x is equal to 30 into 50. That is x is equal to 1500. x ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 1500. Therefore taxable value 1500. Rate of GST. रेट ऑफ GST आपल्याला दिलेला आहे 18%.
So rate of CGST and SGST is equal to 9% each. GSTचा रेट 18% आहे, त्यामुळे त्याचा निम्मा CGST आणि SGST किती येणार आहे? 9%. Therefore CGST on taxable value is equal to 1500 taxable value आहे, त्याचे 9%. Therefore 1500 into 9 upon 100. 0 get cancel. 15 into 9 rupees 135. म्हणजे CGST आपल्याला 135 अँड सेम काय असणार आहे SGST. SGST ऑन टॅक्सेबल व्हॅल्यू 1500 into 9 upon 100. So SGST सुद्धा किती येईल? 135. So the answer is the taxable value of toy car is rupees 1500, CGST is rupees 135 and also SGST is rupees 135. एक्झाम्पल पुन्हा आपण ओव्हरलुक करूया. बघा, टॅक्सेबल व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची होती. सो आपण ती एक्स मांडलेली आहे. रेट ऑफ GST 18%. सो GST किती येणार आहे? 9x/50. सो द टोटल व्हॅल्यू काय येईल? टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस GSTची व्हॅल्यू, या दोन्हीची ॲडिशन म्हणजेच काय येणार आहे? द टोटल व्हॅल्यू ऑफ द कार. परंतु आपल्याला टोटल व्हॅल्यू विथ GST दिलेली आहे 1770. सो x प्लस 9x/50 इज इक्वल टू 1770. आणि हे इक्वेशन आपण सिम्प्लिफाय केल्यानंतर एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 1500 रुपीज. अँड द रेट ऑफ GST आहे 18%. त्याचा निम्मा काय असतो? रेट ऑफ CGST आणि SGST. सो 9%. मग 9% कशावर? CGST ऑन टॅक्सेबल व्हॅल्यू. टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे? 1500 इंटू 9% मीन्स 9/100. सो CGST किती मिळाला? रुपीज 135. सेम SGST सुद्धा 135. एक्झाम्पल नंबर 6. टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्स सप्लाइड an AC of 1.5 ton to a company. The cost of AC supplied is rupees 51,200 with GST. The rate of CGST on AC is 14%. Then find the following amounts as shown in tax invoice of टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्स. उदाहरणाचा अर्थ बघा की टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्सने एका कंपनीला 1.5 टनचा AC विथ GST 51,200 रुपयांना दिला. ACवरील CGSTचा रेट आहे 14%. तर आपल्याला काय काय फाइंड आउट करायचं आहे बघा. रेट ऑफ SGST, रेट ऑफ GST ऑन AC, टॅक्सेबल व्हॅल्यू काढायची आहे ACची, मग टोटल अमाऊंट ऑफ GST काढायची आहे आणि अमाऊंट ऑफ CGST आणि अमाऊंट ऑफ SGST. या एक्झाम्पलमध्ये आपल्याला सब क्वेश्चन्स भरपूर दिसत असले तरी आपण स्टेप वाईज उदाहरण सोडवलं तर हे अतिशय सोपं उदाहरण आहे. एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिलेल्या व्हॅल्यू कोणते आहेत बघा. तर कॉस्ट ऑफ AC 51,200 आहे अँड द रेट ऑफ CGST. सो द रेट ऑफ CGST on AC is 14%. Therefore, the rate of SGST is also
किती असणार आहे 14%. हेन्स GST रेट किती असेल 14% प्लस 14% दॅट इज 28%. म्हणजे या अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला GSTचा रेट दिला होता, त्यावरून आपण CGST आणि SGST डिवायडेड बाय 2 करून काढले होते. आता रेट ऑफ CGST दिला आहे, रेट ऑफ SGSTसुद्धा तेवढाच असणार आहे. सो रेट ऑफ GST या दोघांचे ॲडिशन म्हणजेच किंवा ट्वाईस 28%. लेट द टॅक्सेबल value of AC be rupees X and rate of GST is equal to 28%. therefore GST किती मिळेल आता रेट ऑफ GST 28% आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू आपली आहे X, त्याचे 28% मीन्स X इंटू 28/100. सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला X इंटू 4ने डिवाइड केल्यानंतर 25 दॅट इज रुपीज 7x/25 ही आपल्याला GSTची व्हॅल्यू मिळेल. सो द कॉस्ट ऑफ AC with GST. X काय आहे टॅक्सेबल व्हॅल्यू आहे अँड 7x/25 ही GST रेट आहे, GSTची व्हॅल्यू. सो या दोघांचे ॲडिशनच काय असेल आहे द कॉस्ट ऑफ AC with GST. बट इन द एक्झाम्पल द कॉस्ट ऑफ AC with GST सहित आपल्याला कॉस्ट दिलेली आहे, किती आहे 51,200 रुपीज. सो इक्वेशन काय मिळेल बघा आपल्याला द कॉस्ट ऑफ AC विथ GST आपण काढलेलं आहे X प्लस 7x/25 आणि एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिलेली व्हॅल्यू आहे 51,200. आता हे इक्वेशन आपल्याला मिळाले, हे इक्वेशन आपण सॉल्व करूयात. मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 25 we get 25 into x 25x plus 25 into 7x/25 is equal to 51,200 into 25. 25 कॅन्सल झाले. 25x plus 7x is equal to 51,200 into 25. 25x plus 7x 32x is equal to 51,200 into 25. Therefore X is equal to 51,200 into 25 upon 32. हे डिवायडेशन करायला आपल्याला सोपं जाईल म्हणून या ठिकाणी आपण हा मल्टिप्लिकेशन केलेला नाही आहे. 16ने आपण डिवाइड करूया. 16 2s are 32, 16 3s are 48, 3 16 2s are 32, 0 0. 2ने पुन्हा डिवाइड केल्यानंतर 1,600. therefore x is equal to 1,600 into 25. therefore x is equal to 14,000. so the taxable value of the AC rupees 40,000. so the taxable value of AC is equal to rupees 40,000. then the amount of
GST. आता GSTची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. सो कॉस्ट विथ GST, कॉस्ट विथ GST. ACची आपल्याला कॉस्ट किती दिलेली आहे विथ GST मायनस टॅक्सेबल व्हॅल्यू. तर या ठिकाणी आपल्याला कॉस्ट विथ GST दिलेली आहे ACची 51,200 रुपीज आणि टॅक्सेबल व्हॅल्यू आपण काढलेली आहे आता 40,000. या दोघांची सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला मिळेल 11,200 रुपीज. हे काय आहे अमाऊंट ऑफ GST. GST सहित आपल्याला ACची किंमत 51,200 दिली होती आणि टॅक्सेबल व्हॅल्यू 40,000 आहे. या दोघांची सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला अमाऊंट मिळेल ती काय असेल अमाऊंट ऑफ GST. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट काय विचारले बघा, द अमाऊंट ऑफ CGST. द अमाऊंट ऑफ GST अपॉन 2. कारण CGST ची अमाऊंट जी आहे ती GSTच्या अमाऊंटच्या निम्मी असणार आहे. सो 11,200 अपॉन 2 दॅट इज 5,600 ही आपल्याला मिळेल अमाऊंट ऑफ CGST. अँड नेक्स्ट क्वेश्चन आहे द अमाऊंट ऑफ SGST. सेम असणार आहे द अमाऊंट ऑफ CGST. CGSTची जेवढी अमाऊंट आहे तेवढीच SGSTची असणार आहे. सो अमाऊंट ऑफ SGST 5,600 रुपीज. बघा एक्झाम्पलमध्ये पहिला सब क्वेश्चन्स काय होता, द रेट ऑफ SGST. द रेट ऑफ CGST इज 14%. सो द रेट ऑफ SGST इज ऑल्सो 14%. नेक्स्ट क्वेश्चन काय होता, रेट ऑफ GST. सो रेट ऑफ GST मीन्स रेट ऑफ CGST प्लस SGST. सो रेट ऑफ GST इज इक्वल टू 28%. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन होता की टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ AC. या अगोदरच्या एक्झाम्पलप्रमाणे आपण टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ACची काढलेली आहे आणि ते आपल्याला किती मिळालेली आहे बघा 40,000 रुपीज द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ द AC. नेक्स्ट क्वेश्चन होता द अमाऊंट ऑफ GST. द अमाऊंट ऑफ GST मीन्स कॉस्ट विथ GST मायनस टॅक्सेबल व्हॅल्यू आणि आपल्याला ही मिळालेली आहे व्हॅल्यू किती 11,200 रुपीज. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे, द अमाऊंट ऑफ CGST. द अमाऊंट ऑफ CGST, द अमाऊंट ऑफ GST डिवायडेड बाय 2. सो 5,600 रुपीज. अँड नेक्स्ट द अमाऊंट ऑफ SGST. द अमाऊंट ऑफ SGST is same the amount of CGST. So the amount of SGST is rupees 5,600. Example number 7. Prasad purchased a washing machine from Maharashtra Electronic Goods. The discount of 5% was given on the printed price of rupees 40,000. The rate of GST charged was 28%. Find the purchase price of the washing machine for Prasad. Also find the amount of CGST and SGST shown in the tax invoice. उदाहरणाचा अर्थ बघा, प्रसादने महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक गुड्समधून 40,000 रुपीजचं वॉशिंग मशीन विकत घेतलेलं आहे. त्यावर दुकानदाराने त्याला 5% सूट दिलेली आहे अँड GSTचा रेट आहे 28%. तर प्रसादला नेमकं ते वॉशिंग मशीन किती रुपयांना मिळालं आणि त्यासाठी CGST आणि SGST म्हणून किती रुपये द्यावे लागतील. बघा
हे क्वेश्चन जे आहे ते सगळे डिस्क्रिप्टिव्ह असतात. फक्त उदाहरणाचा अर्थ समजणे या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं असतं. द प्रिंटेड प्राइस ऑफ वॉशिंग मशीन is rupees 40,000 and discount किती दिलाय बघा, discount 5%. therefore discount is व्हॅल्यू किती आहे वॉशिंग मशीनची 40,000 इंटू 5%, म्हणजेच 40,000 into 5 upon 100, that is rupees 2,000. म्हणजेच या ठिकाणी वॉशिंग मशीनची व्हॅल्यू आहे 40,000 आणि डिस्काउंट 5% म्हणजेच 2,000 तो काय करणार आहे, डिस्काउंट देणार आहे. सो ॲक्च्युअल सेलिंग प्राइस ऑफ वॉशिंग मशीन इज, ॲक्च्युअल त्याला किती रुपये द्यावे लागतील, 40,000 मायनस 2,000 दॅट इज 38,000. एवढे रुपये त्याला सेलिंग प्राईस म्हणून द्यावी लागेल. आता या वॉशिंग मशीनच्या व्हॅल्यूवर त्याला GST द्यावा लागणार आहे. सो 38,000 is the taxable value and rate of GST 28%. सो GST किती द्यावा लागेल बघा, GST इज इक्वल टू 38,000 या टॅक्सेबल व्हॅल्यूवर 28%, दॅट इज 38,000 इंटू 28/100, दॅट इज 10,640 रुपीज. एवढा त्या ठिकाणी त्याला GST द्यावा लागणार आहे. आणि ॲक्च्युअल सेलिंग प्राईस किती आहे 38,000 आणि त्यावर GSTचा रेट किती आहे 28%. सो GST त्याला 10,640 रुपीज द्यावा लागणार आहे. देन द ॲक्च्युअल कॉस्ट ऑफ वॉशिंग मशीन. आता ॲक्च्युअल कॉस्ट किती द्यावी लागेल वॉशिंग मशीनची, तर रुपीज 38,000 ही झाली टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस GST आपल्याला किती यावर द्यावा लागणार आहे, रुपीज 10,640 हा GST आहे. सो टोटल याची आपल्याला 48,640 रुपीज एवढे आपल्याला त्या वॉशिंग मशीनची व्हॅल्यू पे करावी लागणार आहे. सो परचेस प्राइस ऑफ वॉशिंग मशीन फॉर प्रसाद इज रुपीज 48,640. आता यामध्ये आणखीन एक सब क्वेश्चन काय आहे बघा, फाइंड द अमाऊंट ऑफ CGST अँड HGST. अमाऊंट ऑफ GST किती आहे बघा 10,640. सो GST इज इक्वल टू CGST प्लस SGST आणि ही व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती आहे GSTची व्हॅल्यू रुपीज 10,640. देअरफॉर CGST तेवढाच SGST सो इक्वल आणि हे दोघे निम्मे असणार आहेत GSTच्या. सो 1/2 इंटू GST दॅट इज 1/2 इंटू 10,640. therefore rupees 5,320.
Therefore, CGST and HGST या दोघांची ही व्हॅल्यू किंवा अमाऊंट किती येणार आहे? ₹5320. बघा एक्झाम्पलमध्ये प्रिंटेड प्राईस आहे वॉशिंग मशीनची 40,000, डिस्काउंट 5% म्हणजेच डिस्काउंट किती मिळणार आहे? 2,000. मग ॲक्च्युअल सेलिंग प्राईस काय येईल? 38,000. आता त्यावर GST 28 रेटने किती येईल? 10,640. हा GSTची व्हॅल्यू झाली. सो ॲक्च्युअल कॉस्ट ऑफ वॉशिंग मशीन यामध्ये ॲक्च्युअल सेलिंग प्राईस 38,000 प्लस 10,640 दॅट इज 48,640 हे आहे ॲक्च्युअल कॉस्ट ऑफ वॉशिंग मशीन. देन GST मीन्स CGST आणि HGST. GSTची आपल्याला अमाऊंट मिळालेली आहे 10,640. त्याच्या निम्मी अमाऊंट काय असणार आहे? CGST आणि HGST. सो ती किती मिळाली? 5,320 rupees. So here we have completed practice set 4.1. You also solve examples in textbook. Thank you.